होय ना गोंधळ मित्रांनो, तुम्ही मागच्या काही दिवसापासून एप्स्टीन फाईल्स हे नाव आम्ही ऐकत असताना हमेशा. तर एप्स्टीन फाईल्स काय माहिती आहे तुम्हाला? काही जणांना माहीत असेल, पण तरी पण सांगतो. एप्स्टीन नावाचा एक अमेरिकेतला अब्जोपती होता. तर त्यानं इतके मोठाले कांड केले, तर त्या कांडाची एक फाईल लीक झाली. त्याचे 45 लाख पानं आहेत आणि त्याच्यातले 1000 व्हिडिओ लीक झालेले आहेत. तर जेवढे जगातले मोठमोठाले टगे येतं, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स आला, हॉकिन्स आला, मायकल जॅक्सन आला, ट्रम्प ताते आले. पुन्हा जे जगातले सगळ्यात मोठाले बिलिनियर येतं, त्या सगळ्याचे नाव ह्याच्यामध्ये येतं. त्याच्यात बिल गेट्स आला, सगळे सगळे मोठाले जेवढे येते त्या सगळ्याचे नाव ह्याच्यामध्ये येतं. आणि त्याच्यातले तुम्ही व्हिडिओ काही जणांनी पाहिले असतील, काही जणांनी पाहिले नसतील. म्हणजे व्हिडिओ इतके भयंकर आहेत त्याच्यामध्ये. ज्या लहान लहान पोरी येतात 8 वर्षापासूनच्या 14, 15, 16 वर्षापर्यंतच्या पोरी, या पोरीवर ह्या हरामखोरांनी बलात्कार करून त्या पोरीची ह्यांनी हत्या केली. आणि मारलेल्या लेकराचं ह्यांनी रक्त पिलं, त्याचं मांस कच्चं खाल्लं, भाजून खाल्लं. ह्याच्या जे पार्ट्या होत होत्या, त्या पार्ट्यामध्ये माणसं फ्राय करून खाल्ली जात होती. हे तुम्ही पाहिलं असेल. ह्या फाईल इतक्या भयंकर व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू बी शकणार नाहीत. आणि त्याच्यामध्ये कहर काय माहितीये का? एका लेकराला वॉशिंग मशीन मध्ये टाकून ह्याने फिरून मारून टाकलं. इतके भयानक व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, की तुम्ही त्याची कल्पना बी करू शकत नाहीत. जुन्या काळामध्ये राक्षस होते, ते लहान लेकराला मारित नसतील, पण त्या राक्षसापेक्षा भयानक हे लोक येतं, ज्याचा की आपण आदर्श घेतो. बिल गेट्स झाले, मायकल जॅक्सन झाला, आपण याचे आदर्श घेतो. आपण एखादा समजा भाषण देणारा असला, तर त्याच्यामध्ये मोटिवेशन म्हणून ह्या लोकांची नाव घेतो. ते लोक दलिंद्र लोक ह्या फाईल्स मध्ये आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत ह्याच्यामध्ये लहान लहान लेकरांना मारतानाचे. आणि जे लेकर मारलेले आहेत त्याच्या उरलेलं जे हाडकं असते, तर जे उरलेलं मांस असते, ते मांस हे गिधाडायला खाऊ घालीत होते, कुत्र्याला खाऊ घालीत होते. इतके भयानक हे लोक आहेत. आता काही जण म्हणतील की हे लोक समजा मजाच करायची होती, तर त्या एप्स्टीनच्या बेटावरच कशामुळे गेले? त्याला जगात दुसरं भरपूर ठिकाणं होते.